जुन्या आठवणींना उजाळा. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. भाग 176. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्याच्या वेळेस ते काम प्रत्येक जण एकमेकावर सोपून देतो किंवा त्याला सांगून देतो की तुला हे काम करायचे, तुला ते काम करायचे. ते प्रत्येकाने ठरवून घ्यावं लागतं. त्याची जी जबाबदारी त्याला कळते. त्याच प्रकारे इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ती जबाबदारी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली होती. नाईट ड्युटीला असेल तर मला सोलर किंवा बॉयलर हे दोन्हीचे काम माझ्याकडे सोपवलेले होते. प्रत्येकाचे रूम बॉयचे काम करणार. सोलर सोडल्यानंतर 2 वाजता, कधी 12:30 वाजता, 1 वाजता ते सोलर सोडावे लागत होते. टेरिसवरती ते सोलरचे जे कॉक असतात ते कॉक एकदम व्यवस्थितरित्या पाहून ते सोडावे लागत होते. एखादा कॉक चुकला, काही मिस्टेक झाले तर त्या बिल्डिंगमध्ये, हॉटेलमध्ये, इंटरनॅशनल हॉटेलच्या त्या रूममध्ये पाणी येत नसे. मग तो कॉक पाहून घ्यावा लागत असे. जर कॉक चुकीच्या पद्धतीने खोलला गेला तर सर्व पाणी, गार पाणीच हेच रूममध्ये गेल्या जायचं आणि मग हळूहळू सोलर ऑटोमॅटिक थंड व्हायला लागायचं. ते फार जोखमीचं काम होतं. ते सोलर सोडल्यानंतर त्याचा एअर काढला जात असे. एक कॉक त्याच्यासाठी ती पद्धतच तशी बनवलेली असते. ती फक्त आपल्याला ज्याला जे काम करायचं आहे, त्याला ते सोलर सोडायचे आहे, की गरम पाणी द्यायचं आहे, त्यांनी ते पाहून घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे मी लवकरच ते शिकून घेतलं होतं. तेथील जुने हॉटेलमधील कामगार होते, ते परमनंट होते. एक कोपरगावचे सासणे म्हणून, काका, त्यांनी मला ते संपूर्ण शिकवून दिलं होतं. कॉक कसा सोडायचा, सोलर कसे सोडून द्यायचे, त्यातले कॉक कुठल्या हॉटेल रूममध्ये आहे, कोणत्या बाजूने आहे, हे सर्व काही शिकवून दिले होते. तसेच बॉयलरचेही त्यांनी ते संपूर्ण शिकवून दिलं होतं. त्या हिशोबाने ते सोलर आणि बॉयलर हे पूर्ण त्याचे काम मी शिकून घेतले होते. बॉयलरचे कामही त्याचप्रमाणे फारच अवघड होते. बॉयलरला जितके लाकडी टाकले तितके ते गरम होणारच, परंतु त्यासाठी ही कॉक त्याची सिस्टीम केलेली असते. अगोदर त्याचा एअर काढावाच लागतो. तो काढून घेतल्यानंतरच त्यातील ते पाणी जे असतं ते पाणी सर्व बाजूला काढून घ्यावं लागतं आणि नंतर त्याचा एअर निघाल्यानंतर त्याच्या पूर्ण पाणी मग त्याचा सर्व रूममध्ये जायला सुरुवात होते. आणि काही भक्तांना ते माहीत नसतं की गरम पाणी कसे काढावे. ते मग ती एक धावपळ असते. त्यांचा फोन आला की लगेचच त्यांच्या मागे जावं लागते, त्यांच्या रूममध्ये जावं लागते, त्यांना गरम पाणी द्यावं लागते. हे सर्व काम मला करावं लागत होते. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या ठिकाणी कामाला जरी असेल तरीसुद्धा ते सर्व काम
माझ्यावर सोपवून दिलेलं होतं। एक हॉटेलचा सुरक्षा रक्षक आणि मी असे दोन, कधी कधी गर्दीमध्ये तीन वॉचमन असायचे, 3 सिक्युरिटी असायची, सुरक्षा रक्षक असायचे।